हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचा टॉपिक हा जरा वेगळा असणार आहे. मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन, घरातले काम हे काहीच दाखवणार नाही. आज थोडंसं वेगळ्या टॉपिक वरती बोलूया म्हणलं. तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल मी कुठल्या टॉपिक वरती बोलणार आहे. प्रेग्नेन्सी, आई होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख आहे. हे जे पण आई बनतं हे त्यांना आई झाल्यावरती समजतं. अगोदर मला पण वाटत होते की बाळ, अरे बापरे, कारण घरामध्ये एवढे लेकरं झालेले ना, तर मला असं कुणाचं लेकरू असं आवडीने घेऊ असं कधीच वाटत नव्हतं, कारण खूप लेकरं सांभाळलेले. माझ्या घरामध्ये जवळजवळ 10 लेकरं आहेत. भावाला 3 मुली आहेत. मोठ्या ताईला 2 मुली, 1 मुलगा आहे. 2 नंबरच्या ताईला 3 मुली, 1 मुलगा आहे. एवढी सगळी लेकरं सांभाळल्यानंतर माझी लवकर काही इच्छाच नव्हती की बाळ व्हावं म्हणून. कदाचित देवाला वाटत असेल हिला बाळाचा एवढा कंटाळा, त्यामुळे देवाने पण मला बाळ काही लवकर दिलेलंच नाही. मग ट्रीटमेंट घेतली 2 वर्षानंतर आणि त्यावेळेस माझं कियान झालेलं आहे. तर मग मला असं काहीच नव्हतं की मुलगा व्हावा की मुलगी व्हावी म्हणून, पण माझ्या घरच्यांना खूप वाटायचं की मुलगा झाला पाहिजे माहेरकडच्यांना. कारण माहेरी पण आणि सासरी पण. सासरी तर माझ्या जावाला पण 2 मुलं आहेत, तरी पण माझ्या सासरच्यांना वाटत होतं की पहिला हा मुलगाच असावा. बऱ्याच जणांचं असं असतं. आणि माहेरी का वाटत होतं, कारण 8 मुली आहेत आणि फक्त 2च मुलं आहेत. तर त्यांना वाटत होतं हिला तरी पहिला मुलगा व्हायला हवा, कारण प्रत्येक वेळी डिलिव्हरीला ताई गेली, वहिनी गेली की मुलगी झाली की आजूबाजूचे हसत होते, अरे ह्यांच्या घरामध्ये फक्त मुलीच होतात. असतात काही काही लोकांची टेंडेन्सी, आपण काय करू शकतो त्यांना. तर मग त्याचमुळे मग घरच्यांना वाटायचं की अरे हिला तरी व्हायला हवा. माझी मम्मी तर पहिल्यापासून म्हणायची, म्हणजे प्रेग्नेंट राहिले तेव्हापासून, की तुला मुलगाच होणार. मग मला उत्सुकता होती आपल्या गर्भामध्ये काय आहे, एवढे जण म्हणतायत मुलगा हवा मुलगा हवा. तर मला काही झालं तरी चालेल, कारण बाळ होणं महत्वाचं होतं. मग सोनोग्राफीला गेले. त्यावेळेस बरेच असे व्हिडिओ बघितलेले होते, बऱ्याच जणांचं ऐकलेलं पण होतं की प्लॅसेंटा पोस्टिरियर असेल तर मुलगा होतो आणि एंटिरियर असेल तर मुलगी होती. आणि ते माझ्या बहिणीचे पण रिपोर्ट मी बघितलेले होते, तर तिचा प्लॅसेंटा तिन्ही वेळे अँटेरियर होता. आणि माझी पहिली सोनोग्राफी झाली त्यावेळेस समजलं प्लॅसेंटा पोस्टिरियर आहे. आणि पहिल्या सोनोग्राफीच्या वेळेस हार्टबीट ह्या 172 होत्या. तर मला ठीक आहे, प्लॅसेंटा पोस्टेरियर आहे पण हार्टबीट हे 172 आहे. पण त्यावेळेस बाळाचं जेंडर हे काही तयार झालेलं नसतं, त्यामुळे मला ठीक आहे चला. मग नंतर ज्यावेळी सोनोग्राफी केली सेकंड टाइमची, त्यावेळेस मग 150च्या आतच बाळाचे हार्टबीट रेट असायचे. किती म्हणजे जेवढ्या पण सोनोग्राफी झाले ना, त्यामध्ये 150च्या आतच असायच्या, म्हणजे 135 140 असा हार्टबीट रेट असायचा. मग म्हणलं अरे ह्या हार्टबीट रेटवरनं तर असं वाटतं की मला मुलगाच आहे. आणि ते प्लॅसेंटा पोस्टेरियर ह्या 2 गोष्टी तर कन्फर्म झालं होतं की मला आपल्या गर्भामध्ये मुलगाच आहे. आणि त्यानंतर मॉर्निंग सिकनेस, मला सकाळी उठलं ना एवढी मळमळ व्हायची, उलट्या होत नव्हत्या, फक्त मळमळ व्हायची. आणि ऍसिडिटीचा त्रास खूप असायचा, डोकं पण प्रचंड प्रमाणात दुखायचं. तर त्याच्यावरनं पण वाटत होतं की हा आपल्या गर्भामध्ये मुलगाच आहे. आणि हे साईन आहेत. आणि जुने लोक पण सांगतात, तर ते काही त्यांच्या अनुभवातनंच सांगत असले. जसं मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे, तसंच तेही त्यांचा अनुभव सांगतात. आणि कुणी पण मला बघितलं ना तर म्हणायचं अरे हिला मुलगाच होणार, कारण माझं पोटाचा घेर हा म्हणजे मुलीचं पोट असलं ना इथल्या बाजूने असं खाली असतं, म्हणजे छातीपासून लगेच लागलेलं नसतं, तर ते खाली असतं थोडंसं. आणि मुलाचं हे वरच्या बाजूला असतं ना. 5व्या महिन्यापासून उजवा पाय गेला होता, म्हणजे मला चालायला पण जास्त जमत नव्हतं, उठायला बसायला पण जमत नव्हतं. तर त्यावरनं पण सगळे म्हणायचे की हा हिला मुलगाच होणार म्हणून. असे कित्येक तरी गोष्टी असतात. आणि मला कांद्याचा वास असं कापल्यावरती ना प्रचंड आवडतो, म्हणजे कापून ठेवलं ना कांदा तर त्याचा वास एवढा आवडायचा. आणि ज्या वेळेस मी प्रेग्नेंट राहिले ना, मला कांदा अजिबात आवडत नव्हता. मी कुठल्याच भाजीत कांदा खात नव्हते. वांग आवडत नव्हतं मला. आणि अंडे आज पण मी खात नाहीये प्रेग्नेन्सी पासून. जेव्हा प्रेग्नेंट राहिले तेव्हापासून मी अंड खाणं बंद केलेलं, तर ते आजपर्यंत खात नाही. एवढा वास यायचा मला की डायरेक्ट उलट्या व्हायच्या. बाकी कुठल्याच गोष्टीने मला त्रास झालेला नाही, पण अंड्याने मात्र एवढा त्रास होत होता ना, खूप जास्त. आणि असं म्हणतात की मुलगी असल्यावरती आईचं वेट हे जास्त वाढत नाही.
आणि मुलगा असल्यावर झपाट्याने वजन वाढतं. तसं माझं 5व्या महिन्यापर्यंत अजिबात वेट वाढलेलं नव्हतं, पण 5व्या महिन्यानंतर माझं वेट हे जास्त वाढलं. सूज जास्त प्रमाणात होती, पायावरती सूज ही मुलाच्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये असते. तर माझ्या दोन्ही पायावरती एवढी सूज होती ना, खूप जास्त. आणि माझा चेहरा असा नेहमी सुकलेला दिसायचा. असा मुलीच्या वेळेस कसं एकदम तेज आलेला असतो चेहऱ्यावरती, माझ्या चेहऱ्यावरती अजिबात तेज नव्हता. असा नेहमी सुकलेला चेहरा असायचा. आणि दुपारी झोप मला अजिबात येत नव्हती. म्हणतात मुलीच्या वेळेस एवढी झोप येते ना, पण मला मुलगी म्हणजे माझ्या पोटामध्ये मुलगा होता, त्यामुळे मला दुपारी झोप तर अजिबात येत नव्हती. तसेच बसलेले असायचे. झोप हा प्रकार मला माहितीच नव्हता. नाभी रेषा जी बेंबीपासून आपली सरळ रेषा असते ना, ती एकदम डार्क झालेली असते आणि स्ट्रेट असते. तर असं म्हणतात ती लाईन जर स्ट्रेट असेल ना, तर आपल्या गर्भामध्ये मुलगा असतो. माझी ही लाईन स्ट्रेटच होती, तर ते पण बरोबरच ठरलेलं. आणि आपली बेंबी ना म्हणजे लिंबूचं समोरचं टोक कसं असतं, असं थोडंसं बाहेर निघालेलं. बेंबी अशी पूर्णपणे नाही, पण थोडीशी बाहेर निघालेली आणि समोरचं असं लिंबूच्या टोकासारखं झालेलं असेल ना बेंबीचं टोक, तर त्याच्यावरनं पण समजतं की आपल्या गर्भामध्ये हा मुलगा आहे. आणि माझ्या प्रेग्नेन्सी पासून स्टार्टिंगला इतके हेअरफॉल झाला ना, आणि त्यानंतर एवढे छान केस झाले होते ना. तर मुलगी असेल ना केस हे पातळ होतात, आणि मुलगा असेल ना केसांची ग्रोथ ही छान होते. आणि आपला स्किन टोन पण म्हणजे डाऊन दिसायला लागतो, काळा चेहरा काळपट पडतो, मान पण काळी होते. हे सगळं मुलाच्या बाबतीत घडतं. कारण की मुलाच्या वेळेस प्रचंड तिखट खाण्याची इच्छा होते, पण माझ्या बाबतीत सगळं उलट झालेलं. मला तर एवढी गोड खाण्याची इच्छा होत होती ना, मी अगोदर कधीच गोड खात नव्हते, पण जेव्हापासून मी प्रेग्नेंट राहिले त्यावेळेस मला एवढं गोड खाण्याची इच्छा होती ना, सारखं म्हणजे जेवणा अगोदर गोड, जेवणात पण गोड पाहिजे, जेवणानंतर पण गोड पाहिजे, एवढं प्रचंड प्रमाणात मला गोड खाण्याची क्रेविंग होत होती. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि मुलगा असो की मुलगी, देवाने दिलेलं प्रत्येक गोष्ट ही गोड असते, आणि जे काही असेल ते आपलंच असतं, त्यामुळे भेदभाव अजिबात करू नका. माझ्या घरामध्ये खूप मुली आहेत, त्याच्यामुळे घरच्यांना वाटत होतं पण मुलीसारखं गोड कुणीच नाहीये. आणि मुलं पण गोड असतात, मुली पण गोड असतात. आई वडिलांना तर दोन्ही पण प्रियच असतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण माझे व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि व्हिडिओ मिस न करता तुम्ही बघू शकाल.